कोठी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्कार, मैं गौरी इंगले लोकतंत्र मिरर की खास पेशकश श्रीपति में आप सभी का स्वागत है। इस वक्त हम मौजूद है यवतमाल जिले के एक ऐतिहासिक मंदिर में। जी हाँ, हम बात कर रहे हैं यवतमाल जिले के कलम गणपति मंदिर की। कलम का महाराष्ट्र के यवतमाल जिले में स्थित है और यहाँ का प्रसिद्ध श्री चिंतामणि गणेश मंदिर एक प्राचीन, भूमिगत और चमत्कारी मंदिर माना जाता है। यह मंदिर लगभग 27 से 30 फीट जमीन के नीचे स्थित है और इसकी विशेषता है यहाँ विराजमान दक्षिणाभिमुख गणेश प्रतिमा, जो इसे बेहद दुर्लभ बनाती है। पौराणिक कथाओं के अनुसार जब इंद्र को ऋषि गौतम ने शाप से मुक्ति दिलाने के लिए गणेश जी ने इस स्थान पर गंगा को प्रकट किया था, तभी से यह क्षेत्र कदम क्षेत्र के नाम से प्रसिद्ध हुआ। इस मंदिर की खास बात यह है कि यहाँ पर गंगा अपने आप 12 वर्षों में गणेश कुंड में प्रकट हो जाती है और इसे और भी ज्यादा चमत्कारी स्थल बनाती है। कहते हैं उस समय मंदिर में गर्भगृह में पूरी तरीके से पानी भर जाता है, जिसे घटना प्रकट दिन कहा जाता है। कलम का उल्लेख वाकाटक वंश के समय से मिलता है। मुगल शासन काल में यह एक प्रशासनिक केंद्र था। बाद में यह मराठा क्षेत्रों के अधीन आया और अपनी धार्मिक महत्व के कारण प्रसिद्ध हो गया। यह मंदिर यवतमाल जिले के सबसे प्राचीन और श्रद्धा से पूजित गणेश मंदिरों में से एक है। गणेश चतुर्थी, संकष्ट चतुर्थी, दशहरा जैसे पर्वों पर या हजारों की संख्या में भक्त गणेश जी के दर्शन के लिए आते हैं। भगवान श्री चिंतामणीच्या दरबारामध्ये मी बसवेश्वर माहुलकर, सचिव चिंतामणी देवस्थान, आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे। भगवान श्री चिंतामणीची मूर्तीची स्थापना जी आहे ती प्रत्यक्ष इंद्रदेवाने केलेली आहे। भगवान इंद्रांना गौतम ऋषींकडून एक शाप मिळालेला होता आणि त्यांच्या शरीराला शेकडो छिद्रे पडलेली होती। अशा स्थितीमध्ये त्यांनी गौतम ऋषींना उशाप मागितला, तेव्हा त्यांनी उशाप दिला की तुम्ही कदंबग्रामी कदंब वृक्षाखाली श्री चिंतामणीची स्थापना करा आणि त्यांची आराधना करा, त्यांची तपश्चर्या करा। त्याच्यानंतर श्री चिंतामणीच्या समोर एक कुंड निर्माण करा, त्या कुंडातील पाण्याने भगवान श्री चिंतामणीचे आंघोळ करा, आपले स्वतःचं स्नान करा। या योगे तुमचा रोग पूर्ण निघून जाईल आणि तुम्ही रोगमुक्त व्हाल। अशा पद्धतीने भगवान इंद्राने भगवान श्री चिंतामणीची स्थापना केली। चिंतामणीच्या समोर एक गणेश कुंड नावाचा कुंड दिसतो आपल्याला, तो कुंड निर्माण केला आणि त्या कुंडातील जलाने भगवान श्री चिंतामणीचेही स्नान केले आणि स्वतःचेही स्नान केले। त्या योगे त्यांचा पूर्ण चर्मरोग किंवा हा जो शतभवयुक्त होशील असा शब्द आहे, तर ते शेकडो छिद्रे त्यांच्या शरीराची नाहीशी झाली। असा भगवान श्री चिंतामणी आजही आपल्याला वरदायक आणि आपल्याला चिंतामुक्त करणारा चिंतामणी अशा स्वरूपामध्ये आजही मंदिरामध्ये विराजमान आहे। अनेक भक्तांना याची प्रचिती येते, अनेक भक्त आमच्याकडे येऊन बोलतात, आम्हाला त्यांना मिळालेले जे चमत्कार आहेत, त्यांना झालेले जे अनुभूती आहे, त्या अनुभूती आमच्याकडे ते व्यक्त करतात, डोळ्यात पाणी आणून सांगतात की मोठ्या संकटातून आम्हाला भगवान श्री चिंतामणीने वाचवलं आहे आणि तो संकल्प पूर्ण करायला आम्ही इथे आलेलो आहे। गणेश चतुर्थीच्या 10 दिवसामध्ये नियमित पूजा पाठ हे चालू राहते आणि दर्शनार्थ्यांची संख्या वाढते। दर्शनार्थ्यांना ज्या काही सेवा सुविधा देता येतील त्या देण्याचा प्रयत्न मंदिर समितीच्या वतीने आम्ही करत असतो आणि नित्य नियमाने जे काही आपली पूजा अर्चना असते ते सर्व गणेश अथर्व शीर्ष, आता गणेश अथर्व शीर्षाचं एक सामूहिक पठण आम्ही विश्वमांगल्य सभा आणि श्री चिंतामणी देवस्थानच्या वतीने आयोजित केलेला आहे। अशा प्रकारचे उपक्रम गणेश उत्सवामध्ये सुरू असतात। परंतु चिंतामणीचा जन्मोत्सव हा चिंतामणी देवस्थानचा वार्षिक उत्सव असतो, त्यामुळे माघ महिन्यामध्ये हा उत्सव येतो। माघ शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी असा तो उत्सव असतो आणि त्या वेळेमध्ये 7ही दिवस सप्ताह चालतो। भजन, कीर्तन, पूजन, काकड आरती अशा प्रकारचे उपक्रम चालतात। व्याख्यान, काही सामाजिक उद्बोधनपर कार्यक्रमांचंही आयोजन केलं जाते। दर्शनाची सुविधा श्री चिंतामणीच्या मंदिराचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की महादेवाच्या पिंडेसारखा आकार आहे आणि जो मंदिराचा कळस आहे तो मधल्या शिवलिंगाप्रमाणे भासतो, म्हणजे मंदिराच्या 3 बाजूंनी पायऱ्या आहेत। त्यामुळे ज्यावेळी त्या गर्दीचा होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन आम्ही तसतसलं नियोजन करतो
आणि कोणत्या वेळी कोणते मार्ग खुले ठेवायचे अशा पद्धतीने त्या मार्गाने आम्ही दर्शनार्थ्यांना सोयीचं होईल अशा सुविधा देतो. आणि हा जो दर्शन मंडप आहे बाहेरचा, या दर्शन मंडपामध्ये सुद्धा बॅरिगेट्स लावून आम्ही त्याची व्यवस्था करतो. अशा पद्धतीने आम्ही दर्शनार्थ्यांना जेवढं सुखकर होईल असं देण्याचा प्रयत्न करतो. अगर इस मंदिर की विशेषता के बारे में बात करें तो ये जमीन से लगभग 30 फीट नीचे है. तो यहाँ पे गणेश जी की मूर्ति दक्षिण दिशा में स्थित है और यहाँ का गणेश कुंड इसे और भी ज्यादा खास बनाता है. ये मंदिर न केवल धार्मिक आस्था का केंद्र है बल्कि अपनी अनोखी वास्तुकला और पौराणिक मान्यताओं के कारण श्रद्धालुओं के लिए विशेष तीर्थ स्थल बन चुका है. गणेश चतुर्थी के इस शुभ दिन पर आज यहाँ हजारों श्रद्धालु दर्शन के लिए उमड़ पड़े. मंदिर परिसर में भव्य सजावट की गई है और भक्त गणपति बप्पा मोरिया के जयकारों से वातावरण को भक्तिमय बना रहे हैं. कलम का ये चिंतामणि गणपति मंदिर केवल धार्मिक स्थल नहीं बल्कि इतिहास, चमत्कारों और अध्यात्म का संगम है. ऐसे ही और खास पेशकश के लिए मेरे साथ देखते रहिए लोकतंत्र मिरर. वीडियो जर्नलिस्ट राजकुमार मोहक के साथ गौरी इंगले, नागपुर.